तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। इंधन टाकीचा स्फोट होऊन कारला भीषण आग, पोलीस अधिकारी होरपळून मृत्यू। भरधाव कारची दुभाजकाला धडक बसल्यानंतर इंधन टाकीचा स्फोट होऊन कारला भीषण आग लागली। त्यात होरपळून हावेरी जिल्हा उपायुक्त विभागाचे CPI षडाक्षरी सालीमठ वय वर्ष 47 यांचा होरपळून मृत्यू झाला। शुक्रवारी रात्री धारवाड गदग सीमेवर हुबळी कोप्पळ मार्गावर हा अपघात घडला। शनिवारी असलेल्या न्यायालयीन कामासाठी सालीमठ हावेरीहून बेळगावला येत होते, मात्र वाटेतच हा अपघात घडला। घटनेची नोंद अन्नीगिरी जिल्हा धारवाड पोलीस ठाण्यात झाली आहे। सालीमठ यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। सालीमठ हे मूळचे मुरगुड तालुका सौंदत्ती येथील ते हावेरी लोकायुक्त विभागात सेवेत होते। शुक्रवारी रात्री हावेरीहून निघाले होते। शनिवारी बेळगाव न्यायालयात त्यांचं काम होतं। त्यांची कार हुबळी कोप्पळ मार्गावरून अन्नीगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असता कारची दुभाजकाला धडक बसून कार घसरत जाऊन रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला रस्त्याबाहेर गेली, पण त्यावेळी कारच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन शॉर्ट सर्किटमुळे कारने लागलीच पेट घेतली। त्या आगीत सालीमठ यांचा होरपळून मृत्यू झाला। कारने दुभाजकाला धडक देताच त्या अपघाताने सालीमठ बेशुद्ध झाले असल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना कारमधून बाहेर पडता आलं नाही। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी DSP प्रभू किर्दळे, मुळगुंदचे CPI संगमेश शिवयोगी, अन्नीगिरीचे CPI रवी कमतनावर, उपनिरीक्षक उमादेवी यांनी भेट देऊन पाहणी केली। अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच घटनेत कार बेचिराख होऊन सालीमठ यांचा मृत्यू झाला होता। सालीमठ यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुले 1 भाऊ बहीण असा परिवार आहे। सालीमठ हे मनमिळावू स्वभावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी होते। त्यांची 22 वर्ष सेवा झाली होती। अपघाती मृत्यूमुळे पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे। सालीमठ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुरगुड या मूळ गावी शनिवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।